गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 5वीच्या मराठीच्या तासाला तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, मागील तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 खेळत खेळत वाचूया हा पाठ अभ्यासला. बरोबर मुलांनो, या पाठात आपल्याला सापशिडीच्या खेळाप्रमाणे एक खेळ दिला होता. बरोबर. तर मुलांनो, तो जो आपल्याला खेळ दिला होता तो खेळ तुम्ही घरी खेळलात. जी मुलं तो खेळ घरी खेळलात त्या सर्व मुलांना व्हेरी गुड. आणि जी मुलं अजूनपर्यंत तो खेळ खेळला नसाल तर तुम्ही तो घरी खेळायचा आहे. ओके. तर मुलांनो, आजच्या तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 1 नाच रे मोरा ह्या कवितेची उजळणी करणार आहोत. उजळणी करणे म्हणजे मुलांनो रिव्हिजन करणार आहोत. ही जी आपली कविता आहे ही कविता आपण अभ्यासली आहे. ह्या कवितेचा स्वाध्यायसुद्धा आपण समजून घेतलेला आहे. बरोबर. पण आज पुन्हा एकदा ह्या कवितेची आपण उजळणी करणार आहोत. मुलांनो, उजळणीला सुरुवात करण्या अगोदर आपण ही कविता जी अभ्यासली आहे ह्या कवितेचा भावार्थ अर्थ थोडक्यात पुन्हा एकदा समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला ही कविता पुन्हा व्यवस्थितरित्या समजून घेता येईल. ओके. तर आता मी तुम्हाला ही कविता पहिल्या पूर्ण वाचून दाखवते. तुम्हाला ही कविता येतच असेल, बरोबर की नाही? तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ह्या कवितेचे वाचन करायचे आहे. कविता क्रमांक 1 नाच रे मोरा. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांची वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झरझरदार झरली रे, झाडांची भिजली इरली रे. पावसात नाहू काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचते रे, टप टप पानात वाजते रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, निळ्या सौगाड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. तर मुलांनो, तुम्ही कविता ऐकली, माझ्यासोबत कवितेचे वाचन केले. गुड. तर मुलांनो, ही जी कविता आहे ही कोणी लिहिली आहे बरं? या कवितेचे कवी कोण आहेत? ग दि माडगूळकर. काय नाव आहे कवींचं? ग दि माडगूळकर. ह्यांनी या आपल्या कवितेमध्ये पाऊस पडू लागल्यावर मोराला खूप आनंद होतो आणि आपला आनंद व्यक्त करण्यासाठी तो आपला पिसारा फुलून नाचू लागतो. मग एक मुलगी मोराच्या आनंदात सहभागी होऊन नाचू लागते व पावसाची मजा घेते. याचे सुंदर वर्णन या कवितेत कवीने केले आहे. बरोबर. तर बघा मुलांनो, कवी सांगत आहेत की पाऊस पडण्यापूर्वीचे वातावरण तयार झाल्यावर मोर आनंदित होऊन नाचायला सुरुवात करतो. मुलगी मोराला सांगते की तू आता आंब्याच्या वनात नाचायला सुरुवात कर, कारण आता पाऊस पडायला सुरुवात होणार आहे. ढगांची वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी, वीज देते टाळी,
फुलव पिसारा नाच. जोराचा वारा सुटला आहे आणि तो थेट ढगांशी जाऊन झुंजत आहे. त्याच वेळी आकाशात काळ्या रंगाचे ढग पिंजलेल्या कापसाप्रमाणे दिसत आहेत. त्यावेळी मुलगी मोराला म्हणते की आता नाच करायची पाळी तुझी आहे. तुला आकाशात कडकडणारी वीज जणू टाळी देत आहे. म्हणजे विजांचा कडकडाट सुरू झाला आहे, वीज चमकू लागली आहे. आता तूही आपला पिसारा फुलवून नाचायला सुरुवात कर. झरझर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे. पावसात नाहू काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच. त्याचवेळी पावसाच्या धारा जमिनीवर पडू लागल्या. या धारांनी इरल्यासारखे, इरली म्हणजे झाडांच्या पानांची छत्री असते. या धारांनी इरल्यासारखे पसरलेले विस्तृत वृक्ष भिजले आहे. आता आपणही या झाडाप्रमाणे पावसात नाहू. भिजत असताना कोणते तरी गाणे गाऊ. जे मनात गाणं येईल ते आपण पावसात भिजत असताना गाऊ. तूही आपली केकावली सुरू करून नाचायला सुरुवात कर, असे मुलगी मोराला सांगते. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टपटप पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, निळ्या सोंगाड्या नाच. पुढे मुलगी मोराला म्हणते की तळ्यात पडणारे पावसाचे थेंब जणू नाचत आहेत. पानावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा टपटप असा आवाज येत आहे. आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या धारा रेघेसारख्या दिसत आहेत. आपणही दोघांमध्ये खेळ खेळायला सुरुवात करू. पुढे मुलगी निळ्या रंगाच्या मोराला म्हणते, माझ्या निळ्या सवंगड्या, तूही माझ्याबरोबर नाचायला सुरुवात कर. सवंगड्या म्हणजे मुलांनो सवंगडी, मित्र. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. थोड्या वेळानंतर पावसाची रिमझिम थांबली म्हणजे पाऊस थांबला. आता तुझी आणि माझी छान जोडी जमली म्हणजे मोराची आणि मुलीची छान काय जमली आहे, जोडी, म्हणजे त्यांची फ्रेंडशिप झाली. आता त्याच वेळी आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमानसुद्धा दिसू लागली. सप्तरंगी म्हणजे 7 रंग आणि इंद्रधनुष्य म्हणजे रेनबो. जेव्हा पाऊस थांबतो, पावसाची रिमझिम थांबते आणि सूर्याची किरणं हळूच येतात, तेव्हा त्यामध्ये सप्तरंग इंद्रधनुष्य म्हणजे रेनबो दिसायला सुरुवात होते. आणि तेव्हा मुलगी मोराला म्हणते, या सप्तरंगी कमानी खाली, कमानी म्हणजे लाईन्स खाली, ज्या सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या ज्या लाईन आहेत त्या लाईन खाली तू नाचायला सुरुवात कर. म्हणजे त्या रेनबोच्या खाली तू नाचायला सुरुवात कर. तर मुलांनो, तुम्हाला ह्या कवितेचा भावार्थ थोडक्यात समजला. पाऊस पडू लागल्यावर मोराला खूप आनंद होतो आणि आपला आनंद व्यक्त करताना तो पिसारा फुलवून नाचू लागतो. त्यावेळी मुलगी मोराच्या आनंदात सहभागी होऊन ती सुद्धा नाचू लागते, पावसाची मजा घेते. तर मुलांनो, ही तुम्हाला कविता समजली थोडक्यात? ओके, आता आपण ह्या कवितेचा स्वाध्याय बघूया. बघा, प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, मोर कुठे नाचत आहे? मोर कुठे नाचत आहे मुलांनो? सांगा उत्तर बरं. कुठे नाचत आहे? मोर आंब्याच्या वनात नाचत आहे. बघा, पुन्हा एकदा मी वाचते. मोर कुठे नाचत आहे? उत्तर काय आहे? मोर आंब्याच्या वनात नाचत आहे. दुसरा प्रश्न, वारा कोणाशी झुंजत आहे? वारा कोणाशी बरं झुंजत आहे? उत्तर काय आहे मुलांनो? वारा ढगांशी झुंजत आहे. काय उत्तर आहे? वारा ढगांशी झुंजत आहे. तिसरा प्रश्न बघा मुलांनो, टाळी कोण देत आहे? कोण बरं टाळी देत आहे? उत्तर काय आहे? टाळी वीज देत आहे. उत्तर काय आहे? टाळी वीज देत आहे.
चौथा प्रश्न बघा मुलांनो, कोणाची इरली भिजली आहेत? कोणाची बरं इरली भिजली? कोणी डोक्यावरती छत्री पकडली होती तर ती भिजून गेली? तर झाडांची इरली भिजली आहेत. उत्तर काय आहे? झाडांची इरली भिजली आहेत. पाचवा प्रश्न बघा मुलांनो, तळ्यात कोण नाचत आहे? काय प्रश्न आहे? तळ्यात कोण नाचत आहे? उत्तर काय आहे? पावसाचे थेंब तळ्यात नाचत आहेत. उत्तर काय आहे? पावसाचे थेंब तळ्यात नाचत आहेत. पुढे सहावा प्रश्न, पावसाची रिमझिम थांबल्यावर कोणाची जोडी जमली? पावसाची रिमझिम थांबल्यावर कोणाची जोडी जमली बरं मुलांनो? उत्तर काय आहे? पावसाची रिमझिम थांबल्यावर मुलीची व मोराची जोडी जमली. उत्तर काय आहे? पावसाची रिमझिम थांबल्यावर मुलीची व मोराची जोडी जमली. तर मुलांनो, तुम्हाला प्रश्न पहिला समजला? बघा मुलांनो, ह्या प्रश्नांवरती मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. तो होमवर्क तुम्ही व्यवस्थितरित्या करायचा आहे. त्यासाठी लक्षपूर्वक ही उत्तरं ऐकायची आहेत. ओके, तर तुम्हाला हा प्रश्न समजला? आता पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, समानार्थी शब्द लिहा. पुढचा प्रश्न कोणता आहे? समानार्थी. पहिला आहे मोर, ह्याला दुसरा शब्द कोणता आहे? मयूर. ढग, मेघ किंवा जलद. वीज, दामिनी, विद्युलता. झाड म्हणजे वृक्ष किंवा तरु. पाऊस, पर्जन्य, वर्षा. पान, पर्ण. सातवं काय आहे? रेख, रेषा. आभाळ, आकाश, नभ, गगन किंवा अंबर. वारा, वात किंवा वायू किंवा पवन सुद्धा लिहू शकतात. त्यानंतर वन, वनला दुसरा शब्द काय आहे? जंगल किंवा रान. तर समानार्थी शब्द समजले. आता पुढे बघूया आपण. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न काय दिला आहे? शेवटचे अक्षर समान असणारे कवितेतील शब्द लिहा. शेवटचे अक्षर मिळून शब्द तयार होतो, बरोबर की नाही? मग शब्दामधला शेवटचं अक्षर समान असणारे कवितेतील शब्द आपल्याला शोधायला सांगितले आहेत. बघा, पहिला आहे पिंजला. ह्या शब्दामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे मुलांनो? ला आहे, बरोबर. तर कवितेमध्ये असा शब्द कोणता आहे की त्याचं शेवटचं अक्षर ला असलं पाहिजे? कोणता आहे तो? बोला. पिंजला. झुंजला, पिंजला. ओके. दुसरं बघा, पाळी. ह्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे सांगा मला? ळी आहे, बरोबर. मग ळी शेवटचं अक्षर असणारा शब्द कवितेतील कोणता आहे बघा? टाळी. पाळी, टाळी. ळी येते शेवटी. ओके. पुढे बघा, वारा. रा. ह्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे? रा आहे. आणि कवितेमध्ये बघा, रा आलेले शब्द किती आहेत? किती आहेत? 2 आहेत. बघा, कोणता आहे तो? मोरा. रा आला आहे. त्यानंतर पिसारा, तिथे सुद्धा रा आला, म्हणजे 2 शब्द आले आहेत. वारा, मोरा, पिसारा. त्यानंतर इरली, झरली. झरली. त्याचं काय उत्तर आहे मुलांनो? इरली. झरली, इरली. लिली शेवटी आला आहे. त्यानंतर बघा मुलांनो, पाचवं नाहू. यामध्ये ऊ आला आहे शेवटी. आता असं कवितेमध्ये कोणता शब्द आला आहे की त्याचं शेवटचं अक्षर ऊ आहे? तर कोणता आहे बोला? गाऊ. कोणता आहे? गाऊ. नाहू, गाऊ. त्यानंतर आहे नाचती. ह्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे? ती आहे, बरोबर. तर कवितेमध्ये कोणता शब्द आहे? वाजती. ती शेवटी आलं. नाचती, वाजती. दोन्ही शब्द शेवटी आहेत, अक्षर सेम. त्यानंतर तळ्यात. ह्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे? त. कवितेमध्ये कोणता शब्द आला आहे? दुसरा. पानात, म्हणजे त आहे शेवटी. त्यानंतर रेघात. रेघात, बरोबर. शेवटचं अक्षर त आहे. आणि कवितेमध्ये अजून दुसरा शब्द कोणता आहे? दोघात.
शेवटी त आला आहे, रेघात दोघात. त्यानंतर बघा मुलांनो, छान, ह्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे, न. आणि कवितेमध्ये कोणता शब्द आला आहे, कमान. न दिसते, छान, कमान. त्यानंतर शेवटचा शब्द बघा, थांबली. थांबली, ह्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे, ली आहे, बरोबर. आणि अजून एक शब्द कोणता आहे ज्याचं शेवटचं अक्षर ली आहे, कोणतं आहे बरं सांगा, जमली. थांबली, जमली. बघा मी पुन्हा वाचते, तुम्हीसुद्धा माझ्यासोबत हे शब्द वाचायचे आहेत. झुंजला, पिंजला, पाळी, टाळी, वारा, मोरा किंवा पिसारा, झरली, इरली, नाऊ, गाऊ, नाचती, वाजती, तळ्यात, पानात, रेघात, दोघात, छान, कमान, थांबली, जमली. तर मुलांनो, तुम्हाला हा प्रश्न समजला? शेवटचे अक्षर समान असणारे शब्द समजले? ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. पुढचा प्रश्न कोणता आहे मुलांनो, एका शब्दात उत्तरे लिहा. फक्त वन वर्ड आन्सर लिहायचं आहे, इथे फुल सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं नाही, फक्त वन वर्ड. तर पहिला आहे, पिसारा फुलवून कोण नाचत आहे. काय प्रश्न आहे, पिसारा फुलवून कोण नाचतो, कोण नाचत आहे मुलांनो, मोर. काय उत्तर आहे, मोर. पिसारा फुलवून मोर नाचत आहे. पुढे, सात रंगी कमान कुठे दिसत आहे. सात रंगी कमान कुठे दिसत आहे, कुठे येतो सात रंगी, म्हणजे सप्तरंगी कुठे येतात, आकाशात, बरोबर, म्हणजेच आभाळात. सात रंगी कमान आभाळात दिसत आहे, पण इथे आपल्याला फक्त वन वर्ड आन्सर लिहायचं आहे म्हणून आभाळात. ओके, पुढचा प्रश्न बघा, निळ्या सोंगडी कोणाला म्हटले आहे. कोण होता तो निळ्या रंगाचा, त्याला मित्र म्हटलं तिने, कोण आहे तो, मोर. कोणाला म्हटलं आहे, मोराला. थेंब थेंब कशात वाजणार आहे. थेंब थेंब कशात वाजणार, कशामध्ये थेंब थेंब पडत होते, तर तळ्यात. उत्तर काय आहे, तळ्यात. पुढे, कोणत्या रंगाचा कापूस पिंजला आहे. कोणत्या रंगाचा कापूस पिंजला आहे बरं, काळ्या रंगाचा. कोणत्या रंगाचा, काळ्या रंगाचा. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न काय दिला आहे, शेवटचे अक्षर समान असणारे कवितेतील शब्द लिहा. शेवटचे अक्षर मिळून शब्द तयार होतो, बरोबर की नाही. मग शब्दामधला शेवटचं अक्षर समान असणारे कवितेतील शब्द आपल्याला शोधायला सांगितले आहेत. बघा, पहिला आहे पिंजला. ह्या शब्दामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे मुलांनो, ला आहे, बरोबर. तर कवितेमध्ये असा शब्द कोणता आहे की त्याचं शेवटचं अक्षर ला असलं पाहिजे. कोणता आहे तो बोला, पिंजला. झुंजला, पिंजला. ओके, दुसरं बघा, पाळी. ह्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे सांगा मला, ळी आहे, बरोबर. मग ळी शेवटचं अक्षर असणारा शब्द कवितेतील कोणता आहे बघा, टाळी. पाळी, टाळी, ळी येते शेवटी. ओके, पुढे बघा, वारा. वारा, ह्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे, रा आहे. आणि कवितेमध्ये बघा, रा आलेले शब्द किती आहेत, किती आहेत, दोन आहेत. बघा, कोणता आहे तो, मोरा. रा आला आहे. त्यानंतर पिसारा, तिथे सुद्धा रा आला, म्हणजे दोन शब्द आले आहेत, वारा, मोरा, पिसारा. त्यानंतर इरली, झरली. झरली, त्याचं काय उत्तर आहे मुलांनो, इरली. झरली, इरली, लिली शेवटी आला आहे. त्यानंतर बघा मुलांनो, पाचवं, नाहू. यामध्ये ऊ आला आहे शेवटी. आता असं कवितेमध्ये कोणता शब्द आला आहे की त्याचं शेवटचं अक्षर ऊ आहे, तर कोणता आहे बोला, गाऊ. कोणता आहे, गाऊ. नाहू, गाऊ. त्यानंतर आहे नाचती. ह्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे, ती आहे, बरोबर. तर कवितेमध्ये कोणता शब्द आहे,
वाजती, ती शेवटी आलं. नाचती वाजती, दोन्ही शब्द शेवटी आहेत, अक्षर सेम. त्यानंतर तळ्यात, ह्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे? त. कवितेमध्ये कोणता शब्द आला आहे? दुसरा, पानात, म्हणजे त आहे शेवटी. त्यानंतर रेघात, रेघात, बरोबर, शेवटचं अक्षर त आहे. आणि कवितेमध्ये अजून दुसरा शब्द कोणता आहे? दोघात, त शेवटी त आला आहे. रेघात, दोघात. त्यानंतर बघा मुलांनो, छान, ह्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे? न. आणि कवितेमध्ये कोणता शब्द आला आहे? कमान, न दिसतंय, छान, कमान. त्यानंतर शेवटचा शब्द बघा, थांबली, थांबली, ह्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं आहे? ली आहे, बरोबर. आणि अजून एक शब्द कोणता आहे ज्याचं शेवटचं अक्षर ली आहे? कोणतं आहे बरं सांगा? जमली, थांबली, जमली. बघा मी पुन्हा वाचते, तुम्हीसुद्धा माझ्यासोबत हे शब्द वाचायचे आहेत. झुंजला, पिंजला, पाळी, टाळी, वारा, मोरा किंवा पिसारा, झरली, इरली, नाऊ, गाऊ, नाचती, वाजती, तळ्यात, पानात, रेघात, दोघात, छान, कमान, थांबली, जमली. तर मुलांनो, तुम्हाला हा प्रश्न समजला? शेवटचे अक्षर समान असणारे शब्द समजले? ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. पुढचा प्रश्न कोणता आहे मुलांनो? एका शब्दात उत्तरे लिहा. फक्त वन वर्ड आन्सर लिहायचं आहे. इथे फुल सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं नाही, फक्त वन वर्ड. तर पहिला आहे, पिसारा फुलवून कोण नाचत आहे? काय प्रश्न आहे? पिसारा फुलवून कोण नाचतो? कोण नाचत आहे मुलांनो? मोर. काय उत्तर आहे? मोर. पिसारा फुलवून मोर नाचत आहे. पुढे, सातरंगी कमान कुठे दिसत आहे? सातरंगी कमान कुठे दिसत आहे? कुठे येतो सातरंगी? म्हणजे सप्तरंगी कुठे येतात? आकाशात, बरोबर, म्हणजेच आभाळात. सातरंगी कमान आभाळात दिसत आहे. पण इथे आपल्याला फक्त वन वर्ड आन्सर लिहायचं आहे, म्हणून आभाळात. ओके, पुढचा प्रश्न बघा. निळ्या सौंगडी कोणाला म्हटले आहे? कोण होता तो निळ्या रंगाचा? त्याला मित्र म्हटलं तिने. कोण आहे तो? मोर. कोणाला म्हटलं आहे? मोराला. थेंब थेंब कशात वाजणार आहे? थेंब थेंब कशात वाजणार? कशामध्ये थेंब थेंब पडत होते? तर तळ्यात. उत्तर काय आहे? तळ्यात. पुढे, कोणत्या रंगाचा कापूस पिंजला आहे? कोणत्या रंगाचा कापूस पिंजला आहे बरं? काळ्या रंगाचा. कोणत्या रंगाचा? काळ्या रंगाचा. पुढचा प्रश्न बघा मुलांनो. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून पंक्ती पूर्ण करा. आपल्याला काही फिलअप्स दिले आहेत आणि त्यामध्ये शब्द फिल करायला सांगितले आहेत. त्यामधला पहिला बघा, ढगांची डॅश झुंजला रे. इथे कविता म्हणायची आहे आपल्याला. ढगांची वारा झुंजला रे. कोणता शब्द फिल केला आपण? वारा. पुढे दुसरा, झाडांची भिजली डॅश रे. झाडांची भिजली इरली रे. इरली फिल करायचा शब्द आहे. पुढे, पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी डॅश जमली रे. उत्तर काय आहे? जोडी. तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी. उत्तर काय आहे? कमान. आभाळात छान छान सातरंगी कमान. तर मुलांनो, तुम्हाला आजची कविता आणि त्या कवितेचा स्वाध्याय पुन्हा एकदा व्यवस्थित समजला ना? ओके, तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.